जेनझी हे आम्ही फ्युचर आहोत सर्व पुढच्या येणाऱ्या टायमाचे, आणि आम्ही लोक खूप खूप छान इंडिया बनवण्याची ताकद सर्व ठेवतो. कसं भारत असलं पाहिजे, म्हणजे आमच्या स्वप्नाचं भारत कसं असलं पाहिजे ते मी त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्ही चेक करा. मी म्युझिक पण प्रोड्यूस केली आहे. भारत मेरा देश मेरा दिल तुझे पेश, वसुधैव कुटुंबकम रखा नहीं द्वेष, तेरी जीवन भर में सेवा करू, मेरे देश मेरी जान कुर्बान, मेरा दिल करू पेश. कोणच मागे नाही सुटला पाहिजे, आणि अगर आपल्या देशाचा एक पण मुलगा मागे सुटतोय म्हणजे आपलं इंडिया कुठे तरी मागे सुटते. मला असं वाटतं एज्युकेट, एज्युटेट, ऑर्गनाइज हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आणि त्यांचे थॉट्स. जेनझी काहीच करू शकत नाही, कायच करणारे लोक असं बोललं जात होतं. आज बदल झालेला आहे. थेट शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आता जेनझींनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांनी दिलेला आहे. काय सांग? हे म्हणजे जेनझी स्वतःसाठी स्टँड घेत आहेत आणि स्वतःच्या राईटसाठी लढतायत. हे खूपच स्वाभिमानाची बात आहे आणि आपल्या देशासाठी अभिमानाची बात आहे मला असं वाटतं. आणि जेनझी हे आम्ही फ्युचर आहोत सर्व पुढच्या येणाऱ्या टायमाचे, आणि आम्ही लोक खूप खूप छान इंडिया बनवण्याची ताकद सर्व ठेवतो. आणि मला असं वाटतं खूपच छान होणार आहे. अजून इंडिया अजून खूप आपली ग्रो करणार आहे. कलाकार जे आहेत किंवा रॅपिंग क्षेत्रामध्ये देखील त्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून बदल घडू शकतो. तू देखील जे आहे लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचलेला आहे. काय सांगशील, कशा प्रकारे जी आहे प्रेरणा लोकांना मिळाली पाहिजे? माझं नवीन गाणं आलंय भारत, तुम्ही चेक करा जाऊन. भारत हे सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वरती आउट आहे. चेक करा. मी त्याच्यामध्ये कसं भारत असलं पाहिजे, म्हणजे आमच्या स्वप्नाचं भारत कसं असलं पाहिजे ते मी त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्ही चेक करा. मी म्युझिक पण प्रोड्यूस केली आहे आणि खूप प्रेमाने लिहिलंय मी गाणं. आता तर हे या लोकमत मुंबईवर लाईव्ह आहात किंवा लोकमत मुंबईवर तुम्ही प्रतिक्रिया देत आहेत. आउट झालेलं आहे तुमचं गाणं, तर काय त्याच्या दोन ओळी बोलू शकता का? भारत मेरा देश मेरा दिल तुझे पेश, वसुधैव कुटुंबकम रखा नहीं द्वेष, तेरी जीवन भर में सेवा करू, मेरे देश मेरी जान कुर्बान, मेरा दिल करू पेश. काय बदल आता पुढे झाला पाहिजे एज्युकेशन पॉलिसीज मध्ये, किंवा आता नवे शिक्षण मंत्री जे आले आहेत, काय त्यांनी काम केलं पाहिजे, काय अपेक्षित आहे? हे अपेक्षित आहे की एज्युकेशन म्हणजे प्रायमरी एज्युकेशन तरी सर्वांना सेम आणि फ्री असलं पाहिजे इंडियामध्ये, ऑल ओव्हर आपल्या इंडियामध्ये. आणि लक्ष दिलं पाहिजे आपण की सर्व मुलांना पर्यंत एज्युकेशन पोहोचलं पाहिजे आणि सर्व ग्रो झाले पाहिजे. हेच आहे. कोणच मागे नाही सुटला पाहिजे, आणि अगर आपल्या देशाचा एक पण मुलगा मागे सुटतोय म्हणजे आपलं इंडिया कुठे तरी मागे सुटते. मला असं वाटतं. म्हणून जेवढ्या मुलांना राईट एज्युकेशन भेटणार तेवढं ते छान होणार आणि तेवढं छान असणार. आणि एक बात बोलीन की एज्युकेट, एज्युटेट, ऑर्गनाइज हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आणि त्यांचे थॉट्स. आणि एकच बात बोलीन, जय भीम, जय भारत, जय संविधान. शेवटचा प्रश्न आहे. अगदी सुरुवातीपासून तो आंदोलनात सहभागी होता, त्याबद्दलचा काय उल्लेख करशील? सुरुवात असेल किंवा ज्या प्रकारे मुलांवर लाठी हल्ला झाला होता, त्यानंतरही आक्रोश समोर आला होता, परिस्थिती जी आहे बदलली होती, पॅनिक सिच्युएशन देखील क्रिएट झाली होती, त्या परिस्थितीबद्दलचा काय? मी मुलांना हेच रिक्वेस्ट करीन सर्वांना की प्रोटेस्ट आता होत राहणार, अजून प्रोटेस्ट होत राहणार, आणि आपल्याला फक्त खूप प्रेमाने आणि काइंडनेसने आपल्याला आपलं मतं ठेवायचे, आणि आपल्याला कोणाचंच काही पण प्रॉपर्टी डॅमेज नाही करायची, आणि आपल्यामुळे कोणालाच तकलीफ नाही झाली पाहिजे थोडी पण आपण आपले विचार ठेवायचे, आणि आपण काम करायला आता चालू करायचं. आपल्याला सर्वांना काम आपल्याला चालू करायचं.